नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त नांदेडमधील मोदी मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी गुरुचरणी माथा टेकवला आणि माथा टेकवत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचं स्मरण केलंय. विविध राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे नांदेड शहर हे भक्तिमय झालंय. या कार्यक्रमाला भाविकांनी स्वतःहून सेवाही केली. खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी विविध माध्यमातून सेवा केली आहे. तर शीख धर्माचे नवे गुरु हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये हिंददी चादर या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. शहरातील कौठा मैदानावर कार्यक्रम पार पडतोय. लाखो भाविक सोहळ्यामध्ये सहभागी झाले. लाखो भाविकांसाठी जेवणाची लंगर सेवा आयोजित करण्यात आली आहे. तर मोठ्या प्रमाणात राज्यभर तसेच देशभरातून भाविक नांदेडमध्ये पोहोचलेले आहेत. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी या सोहळ्यासाठी झालेली पाहायला मिळते. हिंददी चादर कार्यक्रम हा नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाची आठवण यावेळी सर्व करतात. तर शीख धर्माचे नववे गुरु हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये हिंददी चादर हा धार्मिक कार्यक्रम होतोय. शहरातील कौठा मैदानावर कार्यक्रम पार पडतोय. लाखो भाविक सोहळ्यामध्ये सहभागी झाले. लाखो भाविकांसाठी जेवणासाठी लंगर सेवा करण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांनी. नांदेड शहरातील कौठा भागामध्ये हिंददी चादर हा सोहळा जो आहे संपन्न होतोय. गुरु तेग बहादूर सिंगजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमाचा जो सोहळा आहे या ठिकाणी होतोय. या ठिकाणी 52 एकरमध्ये हा जो भव्य दिव्य सोहळा जो आहे होत असताना आपण पाहताय. या ठिकाणी जे भाविक या ठिकाणी येत आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने जी सब्जी आहे, राईस आहे, पुलाव आहे, पोळी आहे, फुलका आहे, अशा पद्धतीचे अनेक पदार्थ जे आहे या ठिकाणी जेवण्यासाठी भाविकांसाठी करण्यात आहे. असे जे लंगर आहेत ते 10 लंगर जे आहेत, हजारो लाखो भाविक या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था करणार आहे. आणि त्याच पद्धतीने जे आहे या ठिकाणी जे अन्न जे बनवण्यासाठी जे आहे असे छत्र सुद्धा अनेक ठिकाणी जे तयार करण्यात आलेले आहे. आणि या सोहळ्यासाठी जिल्ह्याभरातून आणि तसे देशभरातून लाखो भाविक या सोहळ्याला आणि आपला दर्शन घेण्यासाठी येत असताना आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामन गिरीसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड.